भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान दौड 2025 चे आयोजन येत्या 25 जानेवारी रोजी करण्यात आले आहे। या मिनी मॅरेथॉन मध्ये पुणेकरांसह देश विदेशातील सुमारे 10,000हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत। संविधान सन्मान दौड 2025 च्या जर्सीचे अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष व संविधान सन्मान दौडचे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, डॉक्टर विजय खरे आणि सामाजिक शास्त्र विभाग सावित्रीबाई महोत्सव समितीचे सचिव दीपक मस्के, विजय सोनेगरा आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीनं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, संविधान सन्मान दौडचे हे यंदा तिसरे वर्ष आहे। मागील वर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे नाव नोंदणीमधून दिसते। येत्या 25 जानेवारी रोजी संविधान सन्मान दौडची सुरुवात सकाळी 5:30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काशाबा जाधव क्रीडा संकुलातून होणार आहे। विजय खरे म्हणाले, इतर मॅरेथॉनपेक्षा ही स्पर्धा वेगळी आहे। यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही। मागील वर्षीप्रमाणे यंदाही 40 देशांमधील स्पर्धक यामध्ये सहभागी होतील अशी आशा आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने ही अमृत महोत्सवी आंतरराष्ट्रीय संविधान दौड स्पर्धा ठरणार आहे। संविधान सन्मान दौडमध्ये अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर पराग काळकर यांनी केले। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या वर्षीही अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड पुणे शहरामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे। यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ, तसेच बार्टी, तसेच मॅरेथॉन संघटना आणि बीयू भंडारी या सगळ्या मित्रांनी आम्हाला सहप्रायोजकत्व दिलेले आहे आणि त्यामुळे ही तिसरी मॅरेथॉन असल्यामुळं ही सोलो महोत्सवी मॅरेथॉन खूप जोरात होणार आहे। सगळ्या किमान 4,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणि स्पर्धकांनी ह्यामध्ये ऑनलाईन नोंदणी केलेली आहे। या जर्सीचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। तर उद्या दुपारी 2 ते 6 या वेळेमध्ये ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, जे ऑफलाईन बी असतील, त्यांनी हे टी शर्ट घेण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ जोशी गेट या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार आहे, या ठिकाणी वाटप होणार आहे। 22, 23, 24 या 3 दिवसामध्ये वाटप होईल। या टी शर्ट घेण्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी सहभागी ज्यांनी केले त्यांनी यावं अशी मी नम्रतेची विनंती करतो। आणि संविधान सन्मान दौड खूप मोठ्या उत्साहामध्ये होणार आहे। पुणेकर जनतेला आणि सर्वांनाच आमचं आव्हान आहे की सर्वांनी संविधान दौडमध्ये सहभाग नोंदवा ही विनंती। आज या प्रेससाठी ज्यांच्या हस्ते जर्सीचं उद्घाटन झालं ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय काळकर सर, आदरणीय डॉक्टर विजय खरे या 3 वर्ष जे कंटिन्युटी आमच्या सोबत आहेत, त्यामध्ये आदरणीय दीपक मस्के सर आहेत, विजय सोनेगरा देखील आलेले आहेत। तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज साहेबांच्या हस्ते जर्सीचं उद्घाटन झालं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे याचे सन्माननीय अध्यक्ष परशुरामजी वाडेकर, संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागाचे अध्यक्ष विजय खरे सर, दीपकजी मस्के आणि सर्व उपस्थित एक अभिनव उपक्रम जो 3 वर्षापूर्वी सुरू झाला होता, आज तिसऱ्या वर्षात आहे। भारतातील सर्व लहान थोरांपासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असलेली एकमेव अद्वितीय आपण त्याला म्हणू शकतो ही दौड आज संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलामध्ये होत आहे। हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे आणि अजूनही अनेक विद्यार्थी यासाठी नोंदणी करतायत। खरं म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की अशासारख्या अभिनव उपक्रमामध्ये आपण निश्चितपणे सहभागी झाला पाहिजे। मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या अमृत महोत्सवी संविधान दौड, कारण ही अमृत महोत्सवी 75वी दौड आहे, त्यामुळे या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने आपण निश्चितपणे उपस्थित राहावं। एक पाऊल आपल्या संविधानाच्या सन्मानाकडे आपल्या सर्वांचं गेलं पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो।